आज 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने बारामती या ठिकाणी राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनीताताई पवार यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आज बारामती या ठिकाणी आलो आहोत। सन्माननीय दिवंगत अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून या बारामतीमध्ये अनेक अशा नाविन्यपूर्ण अशा विकास कामांचा त्या ठिकाणी आविष्कार अजितदादांच्या कल्पक आणि विकासात्मक बुद्धीतनं त्या ठिकाणी झालेला आहे। आज बारामती या ठिकाणी अजितदादांच्या या कल्पनेतून साकार झालेलं एखाद्या विमानतळासारखं हे जे विमान बस स्थानक आहे, या स्थानकावर आम्ही आलो आहोत। विकास कशाला म्हणतात हे जर पाहायचं असेल तर या बसस्थानकाकडे एक विकासाचा रोल मॉडेल म्हणून पाहणं त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही। या बसस्थानकाच्या सारख्याच अनेक अशा वास्तू या ठिकाणी बारामतीमध्ये साकार झालेल्या आहेत। पूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचं बसस्थानक दुसरं कुठलं नाही। या बसस्थानकामध्ये असलेल्या ज्या सुविधा आहेत या पाहण्याजोग्या आहेत। प्रवाशांसाठी अतिशय सुलभ अशी बैठक व्यवस्था, त्याचबरोबर ज्या बसेस आहेत आणि बसस्थानकाचे जे काही कर्मचारी आहेत अशा कर्मचाऱ्यांनासुद्धा अतिशय सुलभ व्हावं अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी बसस्थानकामध्ये केलेलं आहे। विद्यार्थी असो, विद्यार्थिनी असो किंवा सर्वसामान्य प्रवासी, या प्रवाशाला कुठल्याही प्रकारची अडचण आणि कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची पूर्ण दक्षता या बसस्थानकामध्ये घेण्यात आलेली आहे। एखाद्या आंतरराष्ट्रीय विमानतळाप्रमाणे या ठिकाणी जे काही नियोजन केलेलं आहे, या नियोजनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व सार्वजनिक जीवनामध्ये काम करणाऱ्या लोकांनी प्रेरणा घ्यावं अशा पद्धतीचं एक बसस्थानक आहे। दुर्दैव असं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं विकास मॉडेल असतानासुद्धा इतर नेते, लोकप्रतिनिधी, राज्यामध्ये असलेले विविध आमदार आणि मंत्री या गोष्टीचं अनुकरण त्या ठिकाणी करताना दिसत नाहीत किंवा अशा पद्धतीचा विकास आपल्या परिक्षेत्रामध्ये, आपल्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी व्हावा अशा प्रकारचा प्रयत्न करताना त्या ठिकाणी दिसत नाहीत। मी मेकर या ठिकाणून बुलढाणा जिल्ह्यातनं त्या ठिकाणी विशेष करून या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी आलो आहे। मेकर शहरामध्ये मागील 7 वर्षापासून जे बसस्थानक रखडलेलं आहे, अडकलेलं आहे, लोकप्रतिनिधींचं त्या बसस्थानकाकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही आणि प्रवाशांना त्या ठिकाणी आतोनात असे हाल आणि अपेष्टांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं आहे। खरोखरच बारामती मध्ये असलेलं हे विमानतळ आहे, या विमानतळाचा बोध घेऊन, यातून प्रेरणा घेऊन प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघामध्ये अशा पद्धतीचं एक बसस्थानक त्या ठिकाणी व्हावं यासाठी प्रयत्न करावा। अन्यथा मतदारसंघातील सर्व मतदारांना ह्या सर्व गोष्टी कळतात, कारण यूट्यूबच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना या बारामतीच्या या बसस्थानकाबद्दल त्या ठिकाणी माहिती आहे। अनेक लोक यूट्यूबच्या माध्यमातून हे बसस्थानक त्या ठिकाणी पाहत आहेत आणि आपल्या मतदारसंघामध्ये असलेले जे काही पदाधिकारी आहेत, जे मोठे मोठे पदं घेऊन त्या ठिकाणी सत्तेचा उपभोग त्या ठिकाणी घेतात, कुठल्याही प्रकारचं जनतेला त्या ठिकाणी सोयीस्कर होईल अशा पद्धतीचं काम करत नाहीत। निश्चितच या सगळ्या गोष्टीची तुलना केली असता हा सगळा विकास पाहिल्यानंतर प्रत्येक मतदारसंघ हा बारामतीसारखा होईल अशी अपेक्षा करणं आपलंही त्या ठिकाणी चुकीचं ठरेल। परंतु निदान या मतदारसंघामध्ये जो विकास झाला, या मतदारसंघाच्या विकासाच्या 20% विकास जरी आपल्या मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी करू शकले तर त्यांच्या पदावर असण्याचं काहीतरी सार्थक होईल असं मला वाटते। पुनश्च एकदा आज जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने महाराष्ट्रभरातील सर्व महिलांना तसेच आपल्या लाडक्या बहिणींना जागतिक महिला दिनाच्या मी त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या बारामतीच्या बसस्थानकासारखं आणि बारामतीसारखा विकास त्या ठिकाणी करण्याची सुबुद्धी आजच्या या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सर्व आमदारांना, खासदारांना त्या ठिकाणी देव अशी मी अपेक्षा करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।